वर्धापन आणि त्याचबरोबर श्री हनुमान जन्मोत्सव यांचं औचित्य साधून आयोजित केलेली भव्य दिव्य अशी कबड्डीची स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय। यानंतर लगेच उद्याच्या सायंकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी पहिला सामना केकेडी दापोली आणि त्यांच्या विरोधात महालक्ष्मी केशी असं खेळवला जाणार आहे। दोन्ही संघांनी या ठिकाणी अगदी 7 वाजता रिपोर्टिंग करा, लवकरात लवकर स्पर्धेला उद्या सुरुवात करणं आवश्यक आहे, कारण एक महिलांचा प्रेक्षणीय सामना देखील उद्या या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे। त्यामुळे स्पर्धेला लवकरात लवकर सुरुवात केली जाईल। 8 वाजताच्या नंतर जर सामन्याला या ठिकाणी सुरुवात झाली तर पहिल्या फेरीतील सगळे सामने 10 मिनिटांचे खेळवले जातील याची आपण नोंद घ्या। लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया, ज्या ठिकाणी दोन बालक संघ या ठिकाणी एकमेकांसमोर आले। मी सायन्समोर पुन्हा एकदा या सामन्याचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। अमर भरत टासुर आणि त्यांच्या विरोधामध्ये चला, या ठिकाणी अफा गायनरकर आपल्यासाठी बक्षीस आलेला आहे। अफा गायनरकर या खेळाडूने एक सुपर रेड मारली तर विजयजी पालकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे अफा गायनरकर या खेळाडूसाठी। एका चढीमध्ये जर सुपर रेड म्हणजे 3 पेक्षा जास्त खेळाडू या ठिकाणी टिपलं गेलं, 3 किंवा 3 पेक्षा जास्त खेळाडू या ठिकाणी टिपलं गेलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी अफा गायनरकरच्या नावावरती होऊ शकतं। त्यासाठी प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये। सेमीफायनलची लढत आहे। शिवसाई संघ देखील अगदी चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करेल मैदानाच्या आतमध्ये। हा सामना रंगवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जाईल। पुढे एक व्हॅलिड रेड केली आहे, गौरीशनं माघारी परतलाय तर म्हणून आक्रमणासाठी शिवसाई संघाच्या माध्यमातून या ठिकाणी थर्ड रेड, तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण दितेश या खेळाडूचं मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये पाहायला मिळतोय। आक्रमण केला जातोय, उजव्या बाजूतून डाव्या कर्णवरती सोडण्याचा प्रयत्न आहे। पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कर्णवरती ट्रॅव्हल करेल, सातत्याने स्वतःच्या उजव्या कर्णवरती रेंगाळताना पाहायला मिळतोय। डिफेन्सनं संधीचं सोनं केलंय, सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गुणाशी कमाई त्या ठिकाणी केली जाईल। अमर भरत टासुरे संघाच्या खात्यामध्ये गुण एक पडला जातोय। दुसऱ्या बाजूला थर्ड रेडची इशारा या ठिकाणी केली जाते। अफा गायनरकर हा खेळाडू सज्ज झाला आक्रमणासाठी। 6 खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतो, यावेळेस मात्र अफाला रोखण्याचा प्रयत्न आहे। सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते। शिवसाई संघाच्या माध्यमातून अफा गायनरकरला या खेळाडूला या ठिकाणी रोखण्यात यश आलंय। गुणाशी कामगिरी शिवसाई संघाच्या डिफेन्स मार्फतही अगदीच चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। प्रतिस्पर्धी संघातील महत्वपूर्ण खेळाडूला बॅकलाईनच्या पाठी पाठवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि त्यानंतर मात्र आक्रमण प्रथमेश कांगणे या खेळाडूला आपण पाहतोय। शिवसाई संघाचा स्ट्राईक रेडर म्हणून ज्याला सातत्याने आपण पाहिलंय या ठिकाणी सज्ज झाला आपली चढाई सजवण्यासाठी। टच काढण्याचा प्रयत्न आहे, पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड असेल त्यानंतर मात्र क्षणभर विश्रांती मागू येते। जाऊया पुन्हा एकदा, चला या ठिकाणी पुन्हा एकदा गौरी सरस हा खेळाडू सज्ज होतोय। अगदी कमी वेळेत सातत्याने चर्चेत राहिलेलं नाव आहे दापोली तालुक्यामध्ये। यंदाच्या वर्षामध्ये देखील आपण पाहिलं तर अगदी दमदार प्रदर्शन केलं, परंतु अँकल होल्ड त्या ठिकाणी सक्सेसफुल करतोय। परंतु या ठिकाणी अगदी चांगला डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय शिवसाई संघाच्या माध्यमातून। अँकल होल्ड त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरलाय। प्रणव कांगणे या खेळाडूचा गौरी सणस देखील मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल करतोय। अमर भरत टासुरे संघाचे महत्वपूर्ण 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत। डिफेन्सने चांगली कामगिरी केली आहे शिवसाई संघासाठी। आक्रमणासाठी या ठिकाणी जर्सी क्रमांक 11 व्हॅलिड रेड करण्याचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये। अगदी जलद गतीने आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय। एक एम्प्टी रेड, थर्ड रेड, नंतर मात्र थर्ड रेड शिवसाई संघासाठी तिसरी चढाई आहे। तिसऱ्या चढाईला सामोरं जाण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालाय प्रथमेश। 5 खेळाडूचा डिफेन्स आहे, बोनस लाईन ऑफ असेल, टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल प्रथमेश या खेळाडूला।
एकदम वरती पाण्याच्या वरती नाही आले डुबलेली या ठिकाणी गुणाची कमाई अमरबरट टासुरे संघाच्या खात्यामध्ये होती. अफवा गायनरकरला रिवाय मिळाला, लगेच चढाई मारण्यासाठी पाचशे केल्या जाते. या ठिकाणी 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे. बोनस लाईन ऑन असेल त्या ठिकाणी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जबरदस्त परफॉर्मन्स आहे. कोबरा रक्षकाच्या हाताखाली असणारा खेळाडू पहिल्यांदा अँकल मध्ये पकड टाकली आहे आणि त्यानंतर मात्र डिफेन्स एक वळला आहे. पुन्हा एकदा वडद संघाच्या माध्यमातून डिफेन्स अगदी आक्रमक शिवशाही वडद संघाचा. काय करणार गुणाची कमाई पुन्हा एकदा शिवशाही वडद संघाने केली आहे. सामना जबरदस्त पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. परंतु आतापर्यंत शिवशाही वडद संघाचा डिफेन्स आहे तो मात्र अगदी सुरेखरित्या कामगिरी करतो. परंतु दुसऱ्या बाजूला अमरबरट टासुरे संघाला एखादी जरी संधी मिळाली तरी या मॅच मध्ये या ठिकाणी थोडासा अग्रेसर होण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. तो देखील एका संधीच्या शोधामध्ये असेल. ज्या ठिकाणी अफवा करणारला गौरी सणसला चढाई मार्गावरती गुणाची कमाई होईल तर कुठेतरी पलटवार करणं सोपं होऊन जाईल. परंतु सध्या स्थितीमध्ये अजून देखील हा सामना नेट टू नेट पाहायला मिळतो, कारण सुरुवातीचा काही मिनिटांचा पाहायला मिळतो. आक्रमणासाठी पुन्हा एकदा सार्थक या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई करून देईल अमरबरट टासुरे संघाच्या खात्यामध्ये. गौरी सणस मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. प्रयत्न करताना पाहायला मिळाला त्या ठिकाणी सार्थक, परंतु डिफेन्सला पुन्हा एकदा चिरबंदी केलंय आणि गुणाची कमाई मात्र करून दिली आहे. ती मात्र अमरबरट टासुरे संघाच्या डिफेन्स पार पडते. पुन्हा एकदा या ठिकाणी गौरीज प्रयत्न केले जातील या चढाईमध्ये. वेगावरती स्पार होण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय. मध्यामध्ये डिफेंडर मध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर माघारी परतलाय. सामना अगदी रोमांचक असेल. सेमीफायनलची लढत आहे. जो संघ जिंकेल तो फायनलच्या फेरीमध्ये क्वालिफाय करेल, म्हणजेच काय तर प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी लढत लढण्यासाठी सज्ज होईल. त्यामुळे हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी तितकंच महत्वपूर्ण असेल. थर्ड रेड या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई. आक्रमणासाठी टासुरे संघाच्या माध्यमातून महत्वपूर्ण चढाई कुठे या ठिकाणी सज्ज झाला. आक्रमण करतोय खेळाडू आहे, परंतु यावेळेस मात्र किती गुणाची कमाई असेल त्या ठिकाणी गुणाची कमाई. अफवा करणारला गुणाची कमाई झाली नव्हती, परंतु या खेळाडूने गुणाची कमाई केली अमरबरट टासुरे संघासाठी. गौरी सणस देखील अजून देखील आपण पाहिलं तो देखील शांत आहे, परंतु जर्सी क्रमांक 9 या खेळाडूने अमरबरट टासुरे संघाला चढाई मार्गावरती गुणाची कमाई करून दिली. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा प्रथमेश प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. व्हॅलिड रेड प्रत्युत्तर म्हणून अफवा पाहायला मिळतोय. अगदी जलद गतीनं आपली व्हॅलिड केल्यानंतर चला या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई. आक्रमणासाठी शिवशाही वडद संघाच्या माध्यमातून त्यांचा महत्वपूर्ण चढाई या ठिकाणी सज्ज झालाय. धोक्याची चढाई या ठिकाणी सजवली जाते. आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल चढाई मोठूला. प्रयत्न केले जातो. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या बरोबर ट्रॅव्हल झालाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गुणाची कमाई अमरबरट टासुरे संघाने आपल्या डिफेन्स मार्क वरती अमरबरट टासुरे संघाच्या खात्यामध्ये करून दिली आहे. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा अफवा करणार या ठिकाणी सज्ज होतोय. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करेल. दोनच्या दोन साखळ्या त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे. अफवा करणार या खेळाडूला रोखण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड केली आहे. माघारी परतलाय. आक्रमणासाठी पुन्हा एकदा प्रथमेश संभवतः व्हॅलिड रेड काढण्याचा प्रयत्न आहे. माघारी परतेल. थर्ड रेड या ठिकाणी थर्ड रेड
तिसरी चढत अमर भारत टासुरी संघाच्या माध्यमातून जास्ती क्रमांक 9 हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. या खेळाडूने मागच्या चढईमध्ये गुणाची कमाई केली होती. पायामध्ये डाईव्ह आहे. प्रणव या खेळाडूच्या माध्यमातून सक्सेसफुल कामगिरी मैदानात. दुसऱ्या बाजूला शिवसाई वडण संघासाठी सार्थक या खेळाडूला लगेचच पाचारण केलं जात आहे. बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळाला. रिव्हर्स झाल्यानंतर लगेचच चढाई मार्गावरती भूमिका बजावण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेट रिकाम्या हाताने माघारी परततोय. प्रत्युत्तर म्हणून 22 रनस. थर्ड रेट. चला या ठिकाणी थर्ड रेट. तिसरी चढाई. आक्रमणासाठी पुन्हा एकदा सार्थक. महत्वपूर्ण चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. डिफेन्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेअर बंद केलं जाईल. सक्सेसफुल कामगिरी. अफवा गणरकर आपल्यासाठी आलेलं 500 रुपयाचं कॅश प्राइज अजून देखील आमच्याकडे जमा आहे. एक सुपर रेट साठी विजयजी पालकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज तुमच्यासाठी आलंय. आक्रमक झालाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र फक्त आणि फक्त एका गुणाची कमाई होईल. एक गुण त्या ठिकाणी एकवटला जातोय. परंतु शिवसाई वडण संघाचा महत्वपूर्ण डिफेंडर मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल करतोय. बॅकलाईनच्या मध्ये जाऊन बसेल. आक्रमणासाठी पुन्हा एकदा प्रथमेश शिवसाई वडण संघाच्या माध्यमातून बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वतःच्या उजव्या बॉर्डरवरती बोनस गुणाची कमाई आहे. प्रथमेशने केली शिवसाई वडण संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आक्रमण. जर्सी क्रमांक 777 अफा गणरकर या खेळाडूचं पाहायला मिळतंय. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल. पायामध्ये डाईव्ह करण्याचा प्रयत्न. प्रणव या खेळाडूचा थोडासा बसलेला पाहायला मिळतोय. गुणाची कमाई त्या ठिकाणी अफा गणरकरच्या माध्यमातून पुन्हा एकदा केली जाते. अमर भारत टासुरे संघ स्कोर कार्ड वरती पुढे सरकताना पाहायला मिळतोय. अडचणीमध्ये सापडलाय शिवसाई वडणचा संघ. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती आहे. प्रथमेश हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय. यावेळेस मात्र अफा या ठिकाणी चूक केली आहे. अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न अफा गणरकरचा त्या ठिकाणी फसला. गुणाची कमाई प्रथमेशने केली. एका साथीदार रिवाइव्ह केल्या मैदानाच्या आतमध्ये. 3 खेळाडूंचा डिफेन्स पुन्हा एकदा येऊन ठेपलाय आणि सुपर टॅकलची स्पेशल ऑन आहे. या 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये चला या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश. व्हेरी ग्रेट केली माघारी. चला या ठिकाणी पुन्हा एकदा गौरी सणस. व्हेरी ग्रेट करून माघारी पडतील आणि त्या दरम्यान पंचांचा इशारा येईल. सामना मध्यंतरासाठी थांबेल. मध्यंतरापर्यंतच गुणफलक 8 या गुणसंख्येवरती अमर भारत टासुरे तर 6 या गुणसंख्येवरती शिवसाई. चला या ठिकाणी क्रमांक 19 आक्रमणास सज्ज झालाय. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण 6व्या मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जर्सी क्रमांक 1 हा खेळाडू प्रथमेश. दुसऱ्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू झालाय. दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये प्रथमेश या ठिकाणी चढाई सजवली आहे. व्हॅरी ग्रेट करण्याचा प्रयत्न प्रथमेशच्या माध्यमातून. हॅलो. ऋषिकेश मुलुक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की या ठिकाणी मंचावर यायचे. ऋषिकेश मुलुक.
आपण या ठिकाणी मंचावरून स्थानापन्न व्हायचं. सर्व ठिकाणी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती शिवसाई वडण संघ पाहायला मिळतोय. प्रथमेश आक्रमणासाठी सज्ज झाला. 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स आणि त्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. अशी कमाई केली गेली तर कुठेतरी ऑल आउट वाचवता येईल. बजरवरती वेळ देखील निघत चाललाय. या गुणसंख्येवरती वर्णनचा संघ जाऊन पोहोचलाय 9व्या गुणसंख्येवरती. या ठिकाणी पुन्हा एकदा कमीच आक्रमण करतो. थोडासा अडचणीमध्ये सापडला या ठिकाणी शिवसाई वडण संघ आणि त्या अडचणीमधून उद्या सायंकाळच्या सत्रातील पहिला सामना केकेडी दापोली महालक्ष्मी केळशी, त्यानंतर श्रीसाई वडण श्रीसीमादेवी सालदुरे, त्यानंतर श्रीचंडिका दाभोळ केशवस्मृती कोळथरे आणि गजानन संघर्ष केळशी आणि श्री हनुमान करते. उद्याच्या सायंकाळच्या सत्रातील केळशी गावाला बिलॉंग करणारे 2 संघ या ठिकाणी त्यांचा खेळ सादर करतील. परंतु गजानन संघर्ष केळशी बंटी आंबेकर आणि पिंटी आंबेकरचा संघ देखील उद्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ सादर करताना पाहायला मिळणार आहे. केकेडी दापोली आणि महालक्ष्मी केळशी आपण सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. स्पर्धांना उद्याच्या दिवसामध्ये लवकरात लवकर सुरुवात केली जाईल, कारण एक महिलांचा प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे आपण सायंकाळच्या सत्रामध्ये स्पर्धेने लवकरात लवकर आक्रमण पाहायला मिळते. तिसरी चढाई थर्ड रेड, तिसऱ्या चढाईसाठी सज्ज झालाय जर्सी क्रमांक 777 दापोलीचा बाहुबली. 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय अफवा गायनरकर साठी. तर त्यासाठी एक सुपर रेड करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक सूचना देण्यात येते. उद्याच्या दिवसामध्ये जो आपण महिलांचा एक प्रेक्षणीय सामना खेळवणार होतो तो उद्या रद्द करण्यात आलेला आहे. काही कारणास्तव उद्या तो सामना या ठिकाणी खेळवला जाणार नाही, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. मॅच मध्ये रंगत निर्माण करावी लागेल. सामना थोडासा अडचणीमध्ये शिवसाई वडण संघासाठी अडचणीमध्ये थोडासा सापडलाय. शिवसाई वडण संघ त्या अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी प्रथमेश या खेळाडूसाठी तितकाच महत्वपूर्ण राहील. यावेळेस मात्र गुणाची कमाई डिफेन्स मार्क वरती केली जाते. अमर भारत टासुरी संघाच्या खात्यामध्ये गुण 1 वटला जाईल. पुन्हा एकदा या ठिकाणी सुपर टॅकल सिच्युएशन होत होते. 3च खेळाडूंचा डिफेन्स येऊन शिल्लक राहिला शिवसाई वडण संघाचा. इकडे 2 गुणांची कमाई मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. स्कोर कार्ड ऐकूयात.
20 या गुणसंख्येवरती अमर भारत टासुरी, तर 9 या गुणसंख्येवरती शिवसाई वडणा संघ जाऊन पोहोचलाय. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलेला हा सामना या ठिकाणी आपण पाहतोय विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना अमर भारत टासुरी संघ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एका गुणाची कमाई आहे वडण संघाच्या खात्यामध्ये. तरी देखील या ठिकाणी बेंच वरती असणाऱ्या खेळाडूंना या ठिकाणी संधी दिली जाते. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आणि या शेवटच्या 2 मिनिटांनंतर अमर भारत टासुरे संघ कन्फर्म करेल की अजून एका स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचा मान अमर भारत टासुरे संघाला मिळाला. सामना संपायला शेवटचं आणि अंतिम मिनिट. शेवटच्या मिनिटामध्ये गेलेला सामना औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. शिवसाई वडण संघाचे प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा अपुरी पडताना पाहायला मिळतात. या सेमीफायनलच्या लढतीमध्ये पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागतोय बलाढ्याशी अमर भारत टासुरे संघाच्या विरोधामध्ये. चला या ठिकाणी पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय. सामना संपेल आणि या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम फेरी